गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं माझं या ब्लॉगमध्ये. तर बघू शकता तुम्ही आता टायमिंग काय झालेलं आहे. सकाळचे 5:30 वाजलेले. निकी पण झोपलेली आहे अजून. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी डेली रुटीनमध्ये काय फॉलो करतो, काय बेसिक वर्कआउट आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आज. लेट्स गो. तर गाईस, बोलण्याचं म्हणणं माझं असं होतं की तुम्ही पण सकाळी लवकर उठत जावा, कारण की तुमचे जेवढे पण दिवसाचे काही काम असतील तुमचे लवकर होत जातील. आय ॲडवाइस यू, प्लीज. तर गाईस, तुम्ही पण तुमच्याकडं पण जरी पैसे नसतील तर तुम्ही पण एक बजेटमध्ये चांगलं काम करू शकता. एक कॉफी घेऊ शकता. कॉफी म्हणजे नेसकॅफे कॉफी. त्याच्यामध्ये कॅफीन असतं. ते तुमच्या बॉडीसाठी खूप हेल्प करतं. एक एनर्जी फील देते तुमच्या बॉडीला, जे तुम्ही डे 1 काही काम करतात त्यासाठी तुम्हाला एक एनर्जी फील देते. सो प्लीज ट्राय करा एकदा, आणि कसं वाटलं नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. ओके. तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे नेसकॅफे यूज करायचं बोललं तर. तर भावांनो, नेसकॅफे कॉफी बॉडीसाठी एकदम बेनिफिट आहे, आणि त्याच्यामध्ये कॅफीन आहे. तर तुमच्या बॉडीला खूप हेल्प करते. तुमचं दिवसाचं जे पण काय काम असेल तर तुम्हाला पटकन होऊन जातं, कारण की तुम्हाला एनर्जी मिळते त्याच्यामध्ये. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक ग्राउंड दाखवणार आहे जे आमच्या गॅलरीसमोर आहे. तर तिथे खूप पोरं मॅच खेळतात आणि टुर्नामेंट पण चालू होतात तिथे. तर प्लीज कंटिन्यू. मी दाखवतो तुम्हाला तो ग्राउंड कसा आहे, आणि त्याच ग्राउंडवरती मी आता जाणार आहे. तिथं थोडे तुम्हाला बेसिक वर्कआउट दाखवेल, थोडं रनिंग करेल. लेट्स गो. तर भावांनो, मी एक छोटीशी बॉटल घेतलेली आहे पाण्याची. तर आपल्याला तिथे
काम येईल म्हणून. कसं आहे ना मित्रांनो, तुम्ही पण सकाळी उठत जावं, म्हणजे तुमचं दिवसाचं जे पण काय काम असेल ते लवकर होत जाईल. टेक केअर. चला आपण ग्राउंडला पोहोचतोय. बघू शकता मित्रांनो कसं आहे इकडे. हायवे बघा गाईस कसं आहे. आता एक पण गाडी दिसत नाही तुम्हाला. थोड्या वेळाने बघा कशा गाड्या भरतील इथे. गाव बघू शकता तुम्ही इथे. आणि गाईज इथे खूप लोक फिरायला पण येतात. तुम्हाला मी दाखवेल कधीतरी वेळ भेटेल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल. आता आपण ग्राउंडला पोहोचलो आहे. ते एक पळताना व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी. ग्राउंड बघू शकता किती मोठा आहे इथे. इथे खूप टुर्नामेंट्स चालू होतात रात्रभर. गाईस कोणीच नाही आहे इकडे. मी आणि एक तिकडे ती आजी आणि आजोबा आहेत. फक्त ते 2च जण इथे वॉक करायला आलेत. तर गाईज चला तुम्हाला आता मी वर्कआउट दाखवतो. थोडंसं पहिले रनिंग करून घेऊया वॉर्मअपसाठी. ओके. तर गाईज इथे बघा पूर्ण ग्राउंडच्या बाजूला गाव आहे पूर्ण. हे बघा ती पाण्याची टाकी आहे तिकडं. आणि इथे पूर्ण एक ही साईड पूर्ण गाव आहे गाईज. आणि तिथे आमचं घर आहे. बघू शकता इथे सोसायटीमध्ये गोल्डन कॉर्नर म्हणून सोसायटी आहे. ती बिल्डिंग तिथे आमचं घर आहे. आता गाईज आपण परत एकदा पळताना व्हिडिओ काढूया. बापरे. पण खरंच गाईज व्हिडिओ काढायचं म्हणजे खूप कठीण काम आहे. इथं माझ्याकडून व्हिडिओ काढणं होत नव्हतं. तरी पण मी ट्राय करतोय की तुम्हाला एक माझ्याबद्दल कळवावं, माझ्याबद्दल तुम्हाला सांगावं म्हणून मी व्हिडिओ काढतोय की माझी लाईफस्टाईल काय, बाकी काय नाही. तर बरेच लोकांना काय वाटतं की मी शांत राहतो म्हणून काय बोलत नाही, तो असा का राहतो, असा का राहतो. खूप डाऊट येतात मनामध्ये. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी कळवतोय की माझ्याबद्दल मी कसा राहतो आणि काय करतो म्हणून दिवसामध्ये. हे माझ्याकडून मी प्रयत्न करतोय तुम्हाला सांगायचं.
बाकी तुमच्यावरती की तुम्हाला काय विचार करायचे आहे ते. अंडरस्टँड मित्रांनो. तर आपण काय बोलतो आणि काय करतो ते आपल्याला एक, जरी आपल्या व्हिडिओमध्ये थोडेफार लोक बघत असतील आपला व्हिडिओ, आपल्याला एक कॉन्फिडन्स फील येतं की बाबा तरी आहे, बघतं, ऐकतं, काहीतरी त्याला इफोर्ट्स दिसत आहेत, तेव्हाच तो बघतो. तरी कोणाची मेहनत असते एक, तो मेहनत त्याच्यामध्ये दाखवतो, शेअर करतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. त्याच कारणाने कोणीतरी आपला व्हिडिओ बघतो. बोलायचा मुद्दा हेच आहे की गाईज, तुमच्या मनामध्ये तुम्ही काही ठेवू नका. काही तुमच्या मनामध्ये जे आलं ते तुम्ही बोलून टाका. भले समोरच्या पर्सनला काही वाटलं तरी चालेल, कारण की तुम्ही एक गोष्ट तर क्लिअर करतायत ना की तुमच्या मनात काय डाऊट चालू आहे म्हणून. असं नाही की लपून ठेवलं आहे म्हणून. जेवढं तुम्ही फ्री असाल गाईज, तेवढं तुमच्यासाठी पुढे चालून प्रॉब्लेम्स क्रिएट नाही होत. तर बघू शकता गाईज, आता गाडी चालू झाली इथे भरपूर जास्त. खूप सकाळी 5-6च्या आसपास गाड्या नसतात, 4 वाजता पण जसं 6 वाजले, 6:30 वाजले तेव्हा गाडी चालू होतात इथे. आणि लोक पण बाहेर आलेले आहेत इथे गावामध्ये, कुठले आहेत बघतायत की एक मुलगा कॅमेरा घेऊन आला इथे ग्राउंडला. पण त्यांना काय फरक नाही पडत आहे गाईज. आपलं चाललं आहे बोलणं, आपलं बोलत राहायचं, भले किती वर्ष लागले तरी चालेल. आपलं काम आपलं करत राहायचं बिंदास, काही टेन्शन नाही. तर बघा गाईज, सूर्य पण निघतोय तिकडे हळूहळू, तो पण हळूहळू वरती चाललाय. मी पण नक्की एक दिवशी वरती जाईल, वरती आय मीन पुढे जाईल हळूहळू. आता ती माझी स्टार्टिंग जर्नी आहे जी मी तुम्हाला शेअर करतोय. तर प्लीज सपोर्ट करा गाईज, म्हणजे मला एक कॉन्फिडन्स येईल की बाबा हा बाबा माझ्याकडे कोणतरी लक्ष देतं आहे, कोणतरी ऐकतं आहे माझंवालं बोलणं. तुमच्या सपोर्टची गरज आहे, कारण की तुम्ही सपोर्ट करसाल, मी तुम्हाला माझ्याबद्दल अपडेट देत राहील डेली. हे बघा गाईज, अपडेट देत राहील मी माझ्याबद्दल, ते तुम्हाला पण कळेल काहीतरी की बाबा आहे. कारण की आपण एक मराठी माणूस आहे. तर मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करसाल तेव्हा काहीतरी तो पुढे चालून काहीतरी करेल. बाकी तुमच्यावरती गाईज. बघा गाईज, सूर्य निघाला पूर्ण, बघू शकता. आता मला पण गाईज इथून आता थोडंसं वर्कआउट करून घरी जाऊन ब्रेकफास्ट करून आय मीन लंच करून, मला पण आज माझी 3rd शिफ्ट आहे गाईज. तर आज 3rd शिफ्ट आहे, तर आज माझी नाईट आहे गाईज. तर मग आज नाईट शिफ्टला मी जाणार आहे ड्युटीला. येस गाईज, नाईट शिफ्टला मी आज ड्युटीला जाणार आहे गाईज. आणि रोज मी तुम्हाला असंच अपडेट देत राहील.
गाईज व्हिडिओ कसा झाला तर गाईज आपले राऊंड आता होत आलेत बघा गाईज सूर्य पूर्ण उजळला इथे उजेड झालाय खूप आपला लास्ट राऊंड आहे हा गाईज त्याच्यानंतर आपण थोडं बेसिक वर्कआउट करूया आणि आजी आजोबा पण थकलेत चालून ते बसलेत बघू शकता मावशी दम लागला का पाणी प्यायचं आहे का नको आणली का बॉटल नाही आणली एक लास्ट राऊंड आहे गाईज आता आपण पटापट पळताना एक व्हिडिओ परत अजून एक तर मित्रांनो चला आता आपण एक बेसिक वर्कआउट करूया 2 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा सॉरी 2 मिनिटाचा ब्रेक घेऊया थोडासा आणि तुम्हाला बेसिक वर्कआउट दाखवतो मी काय असेल नॉर्मली मला तर वेट लॉस करायचं आहे म्हणून मी नॉर्मली वर्कआउट दाखवतो तुम्हाला वेट लॉससाठी जास्त हेवी वर्कआउट न दाखवेल वेट लॉस करायचं बोललं तर मी तुम्हाला एक बेसिक वर्कआउट दाखवेल ज्याच्याने तुम्ही वेट लॉस करू शकता रोज फॉलो केलं तर तुमचं वेट लॉस होऊ शकतं तर बेसिक मी तुम्हाला 2-3 व्हेरिएशन तुम्हाला मी दाखवेल तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर गाईस आता आपण वर्कआउट चालू करूया एक बेसिक वर्कआउट जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे वेट लॉससाठी चला बघूया तर मित्रांनो तुम्हाला पहिलं व्हेरिएशन दाखवतो मी जे आहे साईड जंपिंग त्याचे मी 3 सेट करेल 20-20 रॅपिटेशनचे तुम्ही कमी रॅपिटेशनचे पण करू शकता असं काय नाही ते मी 20 रॅपिटेशन असंच तुम्हाला दाखवेल तर तुम्ही मॅक्झिमम तुम्ही किती 10, 12 किंवा 15 रॅपिटेशन तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये तर चला तुम्हाला मी दाखवतो साईड जंपिंग कशी वर्कआउट वेट लॉससाठी कंटिन्यू
पुढचे पण सेम रेपिटेशन मी सेम सेट करणार आहे आणि त्या वर्कआउटचं नाव आहे हाय नीज. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. तर मित्रांनो तिसरा व्हेरिएशन आहे, त्याचं नाव आहे स्टँडिंग क्रंचेस. तर भावांनो 3 व्हेरिएशन मी केलेले आहे. 3 व्हेरिएशनचं नाव काय? साईड जंपिंग, दुसरा आहे हाय नीज, तिसरा आहे स्टँडिंग क्रंचेस. तर तुम्ही हे 3 वर्कआउट नक्की तुम्ही ट्राय करा डेली रुटीनमध्ये वेट लॉससाठी. आणि सबस्क्राईब करायला मला विसरू नका. लास्ट स्ट्रेचिंगसाठी वॉर्मअपसाठी एक लास्ट पुशअप मारून आपण व्हिडिओला एंड करून टाकूया. लेट्स गो. राणी बिस्किट खायला का? बिस्किट आहे माझ्याकडे, आहे ना? घे तू पण घे 2 आणि हिला दे 2. घे बघा गाईस, राणी बघा अशी बिस्किट खाते. इथे ग्राउंडच्या इथंच भेटला बघा हा मुलगा आहे ओनर. बाय राणी, बाय बाय. चल. हा काय ना करत ना. तर गाईज आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मला. लाईक शेअर सबस्क्राईब पण करा नक्की चॅनलला. आणि लाईफमध्ये फिट राहा आणि एन्जॉय करा. चला बाय.